नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. वजन वाढवणं आणि चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या ग्लो येणं हे दोन्ही एकत्रितपणे शक्य आहे. मागे कित्येक व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही मला विचारलं होतं की मॅम, वजन वाढवण्यासाठी आम्ही काय करायचं, आम्हाला त्याच्यासाठी एक छान व्हिडिओ बनवून द्या, चार्ट द्या. आणि हाच तो व्हिडिओ आहे. मागे पॉडकास्टमध्ये डॉक्टर मानसी मेहेंदळे येऊन गेल्या होत्या आणि त्यांनी मला काही टिप्स दिलेल्या आहेत, त्यांनी काही मला नोट्स दिल्या आहेत आणि त्या म्हणाल्या की स्मिता, तू उत्तम असा आता याचा व्हिडिओ बनव आणि सगळ्यांना गाईड कर की वजन कसं वाढवायचं. त्यामुळे आयुर्वेदानुसार आपण योग्य पद्धतीनं, आरोग्यदायी पद्धतीनं वजन कसं वाढवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वजन वाढवायचं म्हणजे चरबी वाढवायची का नुसती, तर तसं नसतं. स्नायू बळकट होणं गरजेचं असतं, ऊर्जा छान वाढणं गरजेचं असतं, पचनशक्ती, भूक वाढणं गरजेचं असतं. त्यासाठी काय करायचं, त्यासाठी कुठले असे पदार्थ आहे हे सांगणार आहे. शिवाय सकाळी उठल्यानंतर कुठले असे पौष्टिक पेय प्यायल्यानंतर आपली पचनशक्ती छान सुधारणार आहे, भूक वाढणार आहे आणि दिवसभर आपलं छान असं रुटीन होणार आहे. त्यानंतर दिवसभरात कुठले पदार्थ आपण ॲड केले पाहिजे हे तुम्हाला सांगणार आहे. शिवाय संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये जंक फूड न खाता कुठले पदार्थ खायला हवेत त्याला पर्याय म्हणून हे सांगणार आहे. आणि शेवटचा मुद्दा, व्यायाम, झोप किती गरजेची आहे, व्यायाम करायचा असेल वजन वाढीसाठी तर किती करायचा, किती वेळासाठी करायचा आणि कुठले कुठले व्यायाम प्रकार करायचे, हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे. हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे, तेव्हा आता शेवटपर्यंत बघत राहा. नंबर 1 ते म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आपण कुठली अशी पौष्टिक पेय प्यायला हवी. आयुर्वेदानुसार जर का वजन वाढायचं असेल तर आपल्या शरीरातला ओज वाढणं गरजेचं असतं. म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होऊन आपली पचनशक्ती सुधारणं गरजेचं असतं किंवा आपल्या शरीरातला अग्नी छान होऊन आपली भूक वाढणं महत्त्वाचं असतं. भूक जर नसेल तर आपण कुठलंही अन्न अवेळी खाल्लं किंवा भूक नसताना खाल्लं तर ते अन्न पचत नाही आणि ते तुमच्या अंगी लागत नाही आणि त्यामुळे वजन वाढत नाही. त्यामुळे ज्यावेळेला भूक असते त्यावेळेलाच जेवलं पाहिजे असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. आणि भूक लागण्यासाठी म्हणून सकाळची ही पेय महत्त्वाची आहेत, कारण सकाळच्या या पौष्टिक पेयांनंतर आपलं संपूर्ण दिवस जो आहे तो उत्तम होऊ शकतो. तर त्यासाठी कुठले असे पदार्थ आहेत ज्यामुळे आपला अग्नी छान होणार आहे आणि आपल्याला भूक लागणार आहे, ते म्हणजे साजूक तूप, हळद आणि दूध. आता हळदीचं दूध हे तुमच्या चेहऱ्यावर किती तेज आणतं हे तुम्हाला माहितीच आहे, मागे पण मी सांगितलं आहे. पण त्यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि ते दूध तुम्ही रोज सकाळी प्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये तुम्ही काजू, बदाम याची पूड टाकली तरी चालेल किंवा केसर टाकलं तरी चालेल. असं एकदम छान मस्त सकाळी दूध प्यायचं आहे. हे तुमचं पौष्टिक पेय असणार आहे. मी मगाशी म्हणाले तसं आरोग्यदायी वजन वाढवायचं असेल तर त्यासाठी आपली रक्तवृद्धी होणं खूप गरजेचं आहे. शरीरामध्ये ताकद, ऊर्जा निर्माण होणं खूप गरजेचं आहे. शरीरामध्ये साखरेचं प्रमाण हे नैसर्गिकरित्या वाढणं गरजेचं असतं. कॅलरीज वाढणं गरजेचं असतं, ते सुद्धा चांगल्या कॅलरीज वाढणं महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठी कुठले असे पदार्थ आहेत जे तुम्ही घेऊ शकता, त्या सकाळच्या पौष्टिक पेयामध्ये तुम्ही दुधाबरोबरच या गोष्टी ॲड करू शकता. ते म्हणजे अंजीर, सुके अंजीर जे आहेत ते 2 ते 3 अंजीर आणि त्याच्यानंतर 2 खजूर याचे छानसे तुकडे करायचे. बदाम, काजू याचे तुकडे करायचे आणि ते दुधामध्ये घालायचे आणि ते दूध प्यायचं. ह्या 2 पेयांमुळे तुमचं वजन वाढणार आहे, तुमच्या चेहऱ्यावर छान तेज येणार आहे, रक्तवृद्धी होणार आहे, थकवा जो जाणवत असेल तो निघून जाणार आहे. तुम्ही वजन वाढवायचं म्हणजे हेल्दी पद्धतीनं वाढवणं हे खूप महत्त्वाचं आहे. उगाच आपण खूप वजन वाढवून ठेवतो जंक फूड खाऊन किंवा वाटेल तसं गोड खाऊन आणि मग त्यानंतर तुमच्या शरीराला हानी व्हायला सुरुवात होते. तर आपल्याला तसं करायचं नाही आहे, आपल्याला योग्य पद्धतीनं वजन वाढवायचं आहे. नंबर 2 मुद्दा, ते म्हणजे आपण आता दिवसभरात जे काही जेवणार आहोत कुठले पदार्थ अगदी जाणून बुजून ॲड करायचे हे मी तुम्हाला सांगते, ज्यामुळे तुम्हाला ताकद मिळणार आहे, ऊर्जा उत्तम मिळणार आहे आणि त्याचबरोबरीनं वजन वाढणार आहे, पचनशक्ती सुधारणार आहे, तुम्ही जे खाता ते छान पचणार आहे आणि ते तुमच्या अंगी लागणार आहे. म्हणजे थोडक्यात तुमचं वजन वाढणार आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिला पदार्थ ते म्हणजे मूग डाळीची खिचडी. ही अतिशय उत्तम असते. त्यावर साजूक तूप घालायचं, यामुळे ती पचायला हलकी असते. सुरुवातीला तुम्ही ती क्वांटिटी किती घ्यायची, तर ती क्वांटिटी तुम्ही जर का एक छोटासा पोर्शन घेत असाल तर ते पोर्शन थोडासा वाढवायचा आणि असं करत हळूहळू तो पोर्शन वाढवायचा. त्याचं लिमिट किती ठेवायचं हे
तुमच्या हातात आहे, पण माझं म्हणणं आहे की तुम्ही आत्ता जे खात असाल त्याच्यापेक्षा थोडंसं पोर्शन वाढवा आणि त्याच्यावर मस्तपैकी 1.5 चमचा असं साजूक तूप घाला. दुसरा पदार्थ जो तुम्हाला दिवसभरात ॲड करायचाच आहे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, ते म्हणजे साजूक तूप. आता तूप किती खाल्लं पाहिजे, तर दिवसभरामध्ये 3 ते 4 टेबलस्पून जर का तुम्ही कन्झ्युम केलं तर हरकत नाही. या ऋतूसाठी म्हणून मी सांगते आहे, एरवी तुम्ही एवढं तूप खाऊ नये, पण या ऋतूसाठी एवढं तूप चालू शकतं. आता तिसरा पदार्थ जो आपल्याला प्रोटीन सोर्स कंप्लीट करेल. मी मगाशी म्हणाले तसं वजन वाढवायचं म्हणजे फक्त चरबी नाही वाढवायची आहे, स्नायू बळकट करायचे आणि त्यासाठी प्रोटीन हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे नुसतं जंक फूड खाऊन किंवा नुसते फॅटी आपण जे काही पदार्थ आहेत त्यांनी वजन न वाढवता आपण प्रोटीनसुद्धा ॲड करणं तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी शाकाहारी पदार्थांमध्ये पनीर, टोफू हे उत्तम आहेच आहे. साधारण तुम्ही 150 ते 200 ग्रॅम दिवसाला खाऊ शकता. त्यानंतर चिकन, अंडी हे सुद्धा तुम्ही नॉनव्हेज पदार्थ जे आहेत ते हिवाळ्यामध्ये आवर्जून खा. त्यामुळे तुमच्या शरीराला खूप फायदा होईल, छान ऊर्जा मिळेल आणि प्रोटीन सोर्स जो आहे, जो तुम्हाला हवा आहे किंवा प्रोटीनची जी आपल्या शरीराला बेसिक गरज असते, ती गरज या पदार्थांमुळे आपली भागू शकते. नंबर 4 पदार्थामध्ये तिळाचे लाडू आणि शेंगदाण्याचे लाडू. यामुळे आपल्याला कॅल्शियम उत्तम मिळणार आहे. कॅल्शियम मिळणार, कॅलरीज उत्तम वाढणार आहेत. आपल्याला नैसर्गिक साखर आपल्या शरीरामध्ये असणं खूप गरजेचं आहे. नैसर्गिकरित्या चांगल्या कॅलरीज वाढणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून तिळाचे लाडू आणि शेंगदाण्याचे लाडू हे उत्तम असतात. 5वा पदार्थ जो आहे तो म्हणजे राजगिऱ्याचे लाडू किंवा राजगिरा. राजगिऱ्याचे लाडू तुम्ही दुधामध्ये घालून सुद्धा खाऊ शकता. संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये जर का तुम्ही या गोष्टी ॲड केल्या तर मला असं वाटतं आपल्याला जंक फूड खायची गरज लागणार नाही. आपले जे गोड खाण्याचं जे क्रेविंग व्हायला लागतं, कारण काय होतं बऱ्याचदा आपला अग्नी वाढला की आपली भूक वाढायला लागते आणि भूक वाढायला लागल्यानंतर आपण वाटेल ते खायला सुरुवात करतो. मग चिप्स खातो, मग गोड खावंसं वाटतं म्हणून चॉकलेट्स खातो. तर ते तसं न खाता हेल्दी पद्धतीनं आपल्याला वजन वाढवायचं की नाही, मग त्यासाठी तिळाचा लाडू आणि शेंगदाणा गूळ याचा लाडू आपल्याला खायचा आहे. 6वा पदार्थ रताळं आणि 7वा पदार्थ सत्तू. आता या दोन्ही पदार्थांमुळे काय होणार माहिती आहे, तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा वाढणार आहे. वजन वाढायला रताळं खूप छान आहे. म्हणजे बटाटा बरेच जण खाऊ शकता, पण रताळं हे हेल्दी वेनी तुमचं वजन वाढवतं. ते आरोग्यदायी आहे, कॅलरीज उत्तम मिळतात यातून आणि तुम्हाला ताकद द्यायला सुद्धा मदत करते. त्यामुळे हे 2 पदार्थ ॲड करायचे आहेत. आणि शेवटचा पदार्थ ते म्हणजे फळ कुठलं खावं, तर डाळिंब खावं, ज्यामुळे तुमचं रक्त वाढ व्हायला मदत होते आणि शिवाय तुमच्या चेहऱ्यावर जर तुम्हाला ग्लो हवा आहे तो ग्लो यायला मदत होते. इतर कुठलीही फळं तुम्ही खाऊ शकता, पण डाळिंब तुम्हाला छान ताकद देतं. त्यानंतर दुधीचा हलवा, दुधीची खीर किंवा मग सकाळी दुधीचा ज्यूस, असे दुधीचे कुठलेही पदार्थ तुम्ही खाल्ले तरी ते अतिशय हेल्दी असतात. हेल्दी वेनं आपलं वजन वाढवतात आणि आपल्या शरीरातली जी चयापचयाची जी शक्ती असते ती एकदम व्यवस्थित व्हायला दुधी खूप छान काम करतं. हे जे मी सांगितलेले 8 पदार्थ आहेत ते तुमच्या जेवणामध्ये, तुमच्या स्नॅक्समध्ये, दिवसभरामध्ये कधीही ॲड करू शकता. हे केल्यानंतर मी तुम्हाला अगदी खात्रीपूर्वक सांगते की तुमचं खूप हेल्दी वेनं छान चेहऱ्यावर ग्लो येऊन असं वजन वाढणार आहे. आता संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये काय खायचं? जंक फूड खायचं नाही असं मी म्हणते. मग काय खायचं? जंक फूड खायचं नसेल तर आपण संध्याकाळच्या वेळात मी मगाशी म्हणाले तसं की लाडू खाऊ शकतो. गूळ आणि शेंगदाण्याचा लाडू तुम्ही खाऊ शकता किंवा मग थालीपीठ खाऊ शकता. राजगिऱ्याचा जो लाडू आहे ते 2-3 खाऊ शकता. त्याची क्वांटिटी हवं तर वाढवा, हरकत नाही, पण हे तुम्ही खाऊ शकता. हे खूप हेल्दी आहे. आणि मूग डाळीचं सूप. आता मूग डाळीची खिचडी पण मी मगाशी सांगितली आणि मूग डाळीचं सूप सांगितलं, कारण तुमच्या शरीरामध्ये पचनशक्ती छान होण्यासाठी मूग डाळ ही अतिशय सुंदर आहे. म्हणजे त्यांनी मस्त पचन होतं, शिवाय तुमचं वजन वाढतं, तुमच्या चेहऱ्यावर छान तेज येतं, ऊर्जा मिळते. आणि तुम्ही कायम बघा की ताकद येण्यासाठी डॉक्टर सांगतात की मूग डाळीची खिचडी खायला द्या पेशंटला. याचं कारण असं की खूप वीक झालेलो असतो आपण आणि त्यामध्ये पटकन उभारी येण्यासाठी आपल्याला मूग डाळीची खिचडी किंवा मूग डाळीचं सूप प्यायला सांगतात. तर तसं तुम्ही संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये हे हेल्दी पदार्थ ॲड करू शकतात. माहिती आहे मला हे खूप अवघड जाणार आहे तुम्हाला, पण तरीसुद्धा हे केलं तर तुमचं आरोग्य आणि तुमची स्किन ही उत्तम होणार आहे आणि तुम्ही इथे येऊन मला सांगणार आहात की काय स्किन झाली आहे मॅम आमची. नंबर 4 शेवटचा मुद्दा ते म्हणजे व्यायाम आणि झोप.
आता वजन वाढवायचं आहे, मग आम्ही व्यायाम कशाला करू असं तुम्हाला वाटत असेल, पण नाही, व्यायामाशिवाय तुमचं वजन वाढत नाही. शिवाय व्यायाम, उत्तम आहार, त्याचबरोबरीनं झोप ही तितकीच महत्त्वाची असते. त्यामुळे रात्रीची 7 ते 8 तास झोप ही व्हायलाच हवी. आणि व्यायाम कुठले करायचे, आता व्यायाम किती करायचे, काही जण खूप ॲडिक्टेड असतात, जातात आणि भरपूर व्यायाम करतात आणि मग त्या मानाने त्यांचा आहार नसतो, मग त्यामुळे अर्थातच वजन कमी होत जातं. तर तसं न करता 20 ते 25 मिनटं आपल्याला माइंडफुली व्यायाम करायचा आहे. प्राणायामावर जास्त तुम्ही भर द्या, ते जास्त करा. योगासनं जास्त करा. सूर्यनमस्कार जर तुम्ही घालणार असाल ते 6 ते 12 एवढे सूर्यनमस्कार घाला, यापेक्षा अधिक घालू नका, नाहीतर ओव्हर एक्झर्शन होऊ शकतं. पुशअप्स करू शकता, सिटअप्स करू शकता, पण त्याचं प्रमाणसुद्धा 10-10चे 2-2 सेट असं एवढंच ठेवा तुम्ही. म्हणजे असा मॉडरेट असा तुम्हाला करायचा आहे व्यायाम 20 ते 25 मिनटाचा. मेडिटेशन जास्त करायचं आहे, प्राणायाम जास्त करायचा आहे आणि 7 ते 8 तासाची झोप घ्यायची आहे. हे 4 पॉईंट जे मी तुम्हाला आत्ता सांगितले, ते जर तुम्ही व्यवस्थित केले तर 100% तुमचं वजन वाढणार आहे. आता जी शेवटची बोनस रेसिपी मी तुम्हाला सांगणार होते ती कुठली आहे, तर चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी, शिवाय ताकद मिळण्यासाठी, ऊर्जा वाढण्यासाठी, वजन वाढण्यासाठी काय आपण खायला हवं, तर आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की आपण नाचणी सत्व खायला हवं. लहान बाळांना सुद्धा आपण अगदी 6 महिन्यानंतर नाचणी सत्व देतो, पण मोठे झाल्यानंतर आपण का विसरतो कोणास ठाऊक. नाचणीची भाकरी खाल्ली तरी चालेल, पण मी आता जे तुम्हाला सांगते ते नक्की करून बघा. 3 चमचे नाचणीचं पीठ घ्यायचं आहे, किंवा नाचणी सत्वसुद्धा चालेल. 3 चमचे घ्यायचं. तूप 2 चमचे घ्यायचं. त्यानंतर दूध घ्यायचं थोडंसं प्रमाणामध्ये. त्याच्याबरोबरीनं बदाम, काजू, त्यानंतर अक्रोड, हे सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते तुम्हाला जसे आवडतील तसे त्यामध्ये टाका. जायफळ चिमूटभर टाका. आता हे जे नाचणीचं पीठ आहे तुपामध्ये छान खरपूस असं भाजायचं आणि त्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे आणि गूळ टाकायचं आहे. साखर टाकू नका. गुळाने सुद्धा तुम्हाला छान ऊर्जा मिळणार आहे आणि वजन वाढणार आहे. बरं, जर आता वजन वाढवायचंच आहे असं तुम्हालाच वाटत असेल की नाही आम्हाला साखरेशिवाय चव येत नाही वगैरे, तर तुम्ही साखरही यामध्ये टाकू शकता. आणि हे जे नाचणी सत्व आहे, नाचणीची ही खीर आहे, ही रोजच्या रोज तुम्ही प्या. तुम्ही बघाल तुमच्या चेहऱ्यावर काय ग्लो आलेला आहे. म्हणजे आतून अशी चेहऱ्यावर जो निखार येतो ना, ते या सगळ्या गोष्टींनी येतो. आपण वरतून बऱ्याच गोष्टी अप्लाय करतो, त्यासाठी मी तुम्हाला सांगत असते, पण या सगळ्या गोष्टी आहारामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येतो. तर मी सुद्धा काही यातल्या गोष्टी आता तुम्हाला सांगताना सुरू करणार आहेच आहे, कारण हिवाळा आलेला आहे. माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो कमी व्हायला लागला आहे. खूप काम करून करून माझा आवाजही गेलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं मीही सुरू करायला हवं. माझ्या बरोबरीनं तुम्हीसुद्धा सुरू करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल, आवडला असेल, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.